अमर रहे, 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 अमर रहे। भोसले बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भोसले बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे आणि वेरूळ गटामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जगन्नाथ खोसरे बापूबाई कसा प्रचार सुरू आहे? प्रचार तर आमचा खूप चांगला सुरू होता, पण कालची जी घटना झाली, आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं जे काल जी घटना घडली त्याच्यामुळं आम्ही थोडंसं खचलेलो आहे आणि प्रचार पण आता आम्ही खचून चालणार नाही. आम्हाला बापूंना खोसरे बापूंना निवडून आणून आम्हाला खरी श्रद्धांजली दादाला तीच द्यायची आहे की बापूला निवडून आणायचं आहे आणि सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आम्हाला निवडून आणायची आहे. तीच आम्हाला आमची श्रद्धांजली आहे, पुऱ्या सर्कलची असो जिल्ह्याची असो दादाला. यापूर्वी या गटामध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते, काय कामं केले त्यांनी? कामं काहीच केले नाही. ते राहायला संभाजीनगरला होते, त्यांनी काही कामं केलेच नाही आणि कोणाला माहितीसुद्धा नाही का ते कोण होते, काय होते, साला कशी होती ते महिला. आणि निवडून येणं आणि निघून जाणं, नंतर काही गावाला तोंड दाखायचं नाही, सरकारमध्ये फिरायचं नाही, कोणाच्या दुखाला नाही, सुखाला नाही, मौतीला नाही, काही नाही. म्हणून बापूचे येते तळागाळातले नेते आणि दुखा सुखाला धावणारे नेते, दुःख असेल सुख असेल सगळ्याच्या याच्यात बापू उभा राहत्या. म्हणून बापूचं तळागाळापर्यंत नाव आहे सर्कलमध्ये आणि 100% जनतेच्या मनामध्ये बापूचाच कौल आहे सध्या. प्रचार कसा सुरू आहे तुमचा? एकदम जोरात प्रचार चालू आहे. कालच्या घटनेमुळे थोडंसं आम्ही थांबलो होतो, खचलो होतो, पण बापूंनी आम्हाला सांगितलं आता खचायचं नाही, आता आपल्याला आणखीन जोराने कामाला लागायचं आहे आणि आपल्याला अजून सर्वात जास्त सीटं बापूचे दादाची निवडून आणायचे. हीच आपल्याला खरी श्रद्धांजली दादाला व्हायची. बापूंनी आतापर्यंत सर्कलमध्ये काय काय कामं केले? भरपूर काम केले बापून सर्कलमध्ये. आता हे गाव तुम्ही जे बघताय हे सगळं बापूनच सगळं सुधारलेलं आहे. गावात मसानकळी असेल, ड्रेनेज लाईन असेल, पाईपलाईन असेल, सगळ्या गोष्टी बापूनच आणलेल्या आहे गावामध्ये. आणि चांगलं निश्चित ताई सदस्य असताना श्रावणबाळाची योजना असो, अशा भरपूर काही योजना सर्कलमध्ये ताईंनी आणल्या होत्या, पण त्या काळात सत्ता नव्हती, शिवसेनेत सरकार होतं जेव्हा होते तेव्हा, पण तरी त्या याच्या अनुषंगाने भरपूर ताईंनी पण कामं केलेली आहे, भरपूर अशा गोष्टी केलेल्या आहे. आता फिरताना लोक आम्हाला प्रतिसाद देते की त्या काळात ताई असताना भरपूर ताईंना कामं आणले होते आणि भरपूर कामं बापूंनी आणि ताईंनी केलेली. आता या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? आम्ही मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की खरं जर का दादाला श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण ती श्रद्धांजली मतदान पेटीतून खऱ्या अर्थाने आपण दादाला वाहू आणि भरघोस आणि लीडने आपण बापूला निवडून देऊ. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करत आहात? आमचे मुद्दे जनसामान्याचेच मुद्दे, पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, सुख दुःख असेल, सगळे मुद्दे या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे बी जे आधी दादाचे जे हे होतं तर रस्ते असेल, सगळ्या गोष्टीचा आम्हाला मुद्दे घेऊन बापू काम करते, सगळ्या गोष्टी वगैरे. आणि बापूंनी सांगितलेलं आहे आम्हाला की आता ही शेवटची निवडणूक आहे, आता ही शेवटची निवडणूक आणि इथले जे सगळे शेवटची निवडणूकच्या अनुषंगाने जेवढे पण दिवस राहतील हे सगळे जनतेकरताच बापूला द्यायचे. आणि काटेका बापूचं एक स्वप्न आहे की काटेवाडीप्रमाणे गाव हे सर्कल बापूला करायचं आहे. चालेल, आपलं नाव? राहुल वाल्मिक चंद्रडिके.